नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मित्रांनो, आज आपण आलो आहोत मालाड येथील तपोवन हनुमान मंदिर आणि गौशाला येथे। कारण ह्या इकडचं मंदिर हे खूप प्राचीन आहे आणि खूप जुनं मंदिर आहे। त्याशिवाय इकडे तुम्हाला वेगवेगळ्या देवदेवतांचं दर्शन एकाच ठिकाणी पाहायला मिळेल। त्याशिवाय तुम्हाला इकडे एक गौशालाही पाहायला मिळेल। चला तर मागच्या व्हिडिओमध्ये या सर्वांचा आशीर्वाद घेऊया आणि तपोवन महादेव मंदिरला भेट देऊया। चला मित्रांनो, इकडे आतमध्ये आल्याबरोबर तुम्हाला मंदिराच्या वरती एक मोठं असं एक प्रतिकृती पाहायला मिळेल। त्याचबरोबर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच तुम्हाला दिसतं ते आपल्या गाई। आता गाई म्हटलं की गौशाला आलीच। चला तर मग ह्या मंदिरामधील गौशाळेला भेट देऊया आणि येथे असणाऱ्या विविध देवदेवतांचं आज दर्शन घेऊया। मंदिराच्या आतमध्ये येताच तुम्हाला मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेली नारळाची झाडं तुमचं लक्ष वेधून घेतात। त्याशिवाय समोर असलेल्या गौशाळ्यामधील काही गायी तुम्हाला इकडे फिरत असलेल्या पाहायला मिळतील। या गौशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील। देसी है और कौन कौन से टाइप की गाय है यहाँ पे? गाय है, देसी है, कुछ जर्सियों है। अच्छा अच्छा। कितने दिन से ये? हाँ हाँ। अच्छा, देसी और गिरी गाय यहाँ ज्यादा तौर पर देखा जाएगा। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्याबरोबरच तुम्हाला एक कबुतरांचा चौतरा पाहायला मिळेल। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कबूतर तुम्हाला मुक्तपणे संचार करताना पाहायला मिळतील। त्याचबरोबर तुमच्या डाव्या बाजूला संकटमोचन विजय हनुमान टेकडी तपोवन हे मंदिर पाहायला मिळेल। चला आपण मंदिरात जाऊया आणि तपोवन हनुमान मंदिराचं दर्शन घेऊया। चला मित्रांनो, मंदिरामध्ये जाऊया आणि श्री हनुमानजींचं दर्शन घेऊया। मंदिरामध्ये तुम्हाला भव्य अशी श्री हनुमानजींची मूर्ती पाहायला मिळेल। त्याचबरोबर मंदिरातील गाभारा खूपच उंच आणि पुरातन काळाचा आपल्याला पाहायला मिळेल। त्या गाभाऱ्याच्या नक्षीकामावरती सीताराम जय सीताराम असे लिखित स्वरूपात असलेले आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मंदिरामध्ये श्री हनुमानजींच्या समोर एक मोठा असा कवच कुंडली पाहायला मिळेल।
श्री हनुमानजींची सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या देवी देवतांचं दर्शन मिळेल। इथे तुम्हाला श्री लक्ष्मीनारायणजीचं पहिलं मंदिर पाहायला मिळेल। त्यामध्ये लक्ष्मीनारायणजीची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्या नजरेत भरते। त्याचबरोबर त्याच्या बाजूला तुम्हाला नानू शक्ती दादाजी यांची मूर्ती पाहायला मिळेल। ही खूप सुंदर अशी मूर्ती आपल्या नजरेत भरण्यात येते आहे। त्याचबरोबर जय संतोषी माता, श्री राधाकृष्णजी इत्यादी मंदिरे तुम्हाला या मंदिरात पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, प्रत्येक मंदिराच्या वरती त्याच्या देवदेवतांची नावे लिखित स्वरूपात असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येक देवाच्या समोर नुकतीच पूजा अर्चा होऊन दिव्य दीपमाळा असलेली आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, पुढे तुम्हाला खेमी शक्ती दादाजी यांचेही मंदिर पाहायला मिळेल। बालाजी तिरुपती, मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतरच डाव्या कोपऱ्यात वैष्णव देवी माताजीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। इकडे आपल्याला शंकर भगवान विराजमान झालेले पाहायला मिळतील। मित्रांनो, मंदिरातील दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन आपल्याला घेता येईल। चला श्री रामचंद्राचं दर्शन घेऊया। मस्त असं दोन्ही साईडने झाडे लावलेली तुम्हाला पाहायला मिळतील। अतिशय सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो। बरोबर मंदिरात आपल्याला खूप साऱ्या देवतांचं दर्शन झालेलं पाहायला मिळेल। आणि मित्रांनो, इकडे तुम्ही पाहाल की एका नारळामध्ये आपल्याला श्री गणेशजींचं दर्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। हा नारळ आहे आणि त्याच्यामध्ये हे गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, येथील मंदिराच्या भिंतींवरती रामायणातल्या काही महाकथा पेंट केलेल्या आपल्याला दिसतील। त्याबरोबर दत्तात्रेय जी, श्री भगवान सूर्य जी, भगवान लक्ष्मी नारायण, भगवान नारायण आणि बटुक भैरवनाथाचं मंदिर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल। मित्रांनो, इकडच्या भिंतीवरती
खूप सारे आपल्याला चलचित्र म्हणजेच प्रिंटिंग स्वरूपातली चित्र आपल्याला पाहायला मिळतील. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला हा असा एक ब्रश आहे. तुम्हाला इकडे असं फिरताना दिसेल, मोटरवरती फिरतात आणि गायींची स्वच्छता केली जाते. मित्रांनो, इकडे तुम्हाला जगन्नाथपुरीचं दर्शन मिळेल. अतिशय सुंदर आणि सुरेख अशा मूर्त्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला इकडे भगवान शंकरांचं एक मोठं मंदिर असलेलं पाहायला मिळेल. चला भगवान श्री शंकरांचं दर्शन घेऊया.
सो मित्रांनो, आपण आज मालाड येथील तपोवन येथे भेट दिली. येथे यायचं कसं, तर इथे तुम्ही मालाड स्टेशनला उतरलात की तिकडून तुम्ही एक रिक्षा पकडू शकता. त्या रिक्षावाल्याला तपोवन सांगितलं की तुम्हाला तो बरोबर आणून सोडेल. इथून तुम्ही 20 ते 22 रुपये तुम्हाला खर्च येईल आणि तिथून थोडंसं गेटच्या आतमधून बिल्डिंगच्या मधून आलात की तुम्हाला तपोवन हनुमान टेकडी पाहायला मिळेल. मी डिस्क्रिप्शन मध्ये या लोकेशनची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक वरती पण क्लिक करून तुम्हाला ऍड्रेस प्राप्त करून घेऊ शकता. सो मित्रांनो, इथे आल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवदेवतांचं दर्शन बघितलं. त्यानंतर वेगवेगळे तुम्हाला प्राणी शिवाय गौशाला पाहायला मिळाली. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा, तुम्ही एकदा या इथे येऊन ह्या देवदेवतांचं दर्शन घ्या. मंदिर सुंदर आहे, इकडचा परिसर सुंदर आहे आणि आपल्या यात्रानिमित्त आपण हे सगळं तुम्हाला दाखवतच असतो. तुम्हालाही असे काही ठिकाणं सुचली तर ती आम्हाला कळवा. आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ तयार करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.